श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 43. श्री अनघा लक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी माया. श्री भास्कर पंडित रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपल्यावर म्हणाले, प्रिय महोदय, एकनिष्ठपणे केलेली श्रीविद्येची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. वास्तविक पाहता श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली स्वरूप आहेत. त्यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते. आता या त्रिमाता सुद्धा तेच म्हणजे श्रीपाद प्रभूच आहेत असे म्हणताय. तसेच त्यांना अनघा लक्ष्मी समवेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते. मला याचा बोध होत नाही, तेव्हा सर्व काही विस्ताराने सांगा. श्रीपाद प्रभूंचे विराट रूप. यावर त्या महापंडितांनी सांगितले, महोदय, परमात्मा सर्व जीवराशींमध्ये विद्यमान आहे असे म्हटले जाते. पिपीलिकेपासून म्हणजे मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत तो सर्वांना व्यापून आहे असेही म्हणतात. श्रीपाद अवतारात प्रभूंनीही तेच सांगितले आहे की ते पिपीलिका आणि ब्रह्म दोन्हीमध्ये आहेत. म्हणून सर्व सृष्टीत सृष्टीरूपाने ते उपस्थित आहेत. ते संपूर्ण जीवमात्राच्या चैतन्यात तादात्म्य स्थितीत एकरूप होऊन असतात. हेच त्यांच्या या अवताराचे वैशिष्ट्य आहे. ते सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवाला त्यांचा स्पर्श जाणवत नाही, ही त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा, परिमितता या संबंधीच्या नियमांबद्दल आदर बाळगला पाहिजे. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपात असणे म्हणजे त्या त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात. ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. महासरस्वतीचे चैतन्य घेऊन जेव्हा ते तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशीही तादात्म्य स्थितीत असतात. तरीही महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भरूप ब्रह्म असो, ते स्पर्शाच्या बंधनात नसतात. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपातही आविर्भूत होऊ शकतो असे सांगितले आहे. या आत्म्याची शक्ती भार्या रूपाने एकाच वेळी 4-5 स्त्रियांच्या रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते असे म्हणतात. कोणते पुरुष रूप कोणत्या स्त्री रूपाशी संबंधित आहे यांचे नियम आणि शिष्टाचार विधीने निश्चित केलेले असतात. त्याचप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघा लक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे, परंतु ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वरच आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता न चुकता पाळली पाहिजे असे ते बजावतात. ही धर्माची सूक्ष्मता आहे. धर्म वेगळा आणि धर्माचे सूक्ष्म रहस्य वेगळे. श्रीपाद प्रभू दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी साकार अशा सृष्टी रूपात आहेत. सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती प्राप्त होऊ शकते, हे त्याचे तात्पर्य आहे. श्रीपाद प्रभू जप, ध्यान, तपश्चर्या करीत आणि त्याचे सर्व फळ स्वतः न घेता सृष्टीला देत. भक्तांची आदिव्याधींपासून रक्षण करण्यासाठी ते आपले तपोफळ देऊन त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात. जगन्मातेची 4 रूपे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी आणि विश्व परिपालनासाठी आविर्भूत झाली. अंबिका देवीला 3 स्थिती असतात. 1 अतीत स्थिती, 2 विश्वस्थिती आणि 3 व्यक्ती स्थिती. प्रत्यक्ष सृष्टीच्या निर्मितीपूर्वी पराशक्ती अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यामध्ये आकर्षित करून आपल्या चैतन्यात धारण केल्यानंतर सृष्टीत जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात समाहित करून त्यांच्यात प्रवेश करून त्यांना बळ देऊन त्यांना शक्तिशाली बनवते. ही तिची विश्वस्थिती होय. अनघा लक्ष्मीचे खरे स्वरूप. व्यक्तिस्थितीत ती मानवी व्यक्तित्व आणि दिव्य प्रकृतीच्या मध्ये माध्यम रूपाने राहते. हेच अनघा लक्ष्मी रूपाच्या आविर्भावाचे रहस्य आहे. आपल्या मूलतत्वातून थोडा अंश घेऊन ती अवतार घेते. त्या अंशाच्या निर्वहनाचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूलतत्वात आकर्षून घेते, विलीन करून घेते. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एखादे छोटेसे कार्य सुद्धा करू शकत नाही. परंतु प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे तीच पूर्णत्वास नेते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात ती माता आणि पिता या दोन्ही रूपामध्ये असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. अनघा लक्ष्मीच्या प्रामुख्याने 3 भूमिका आहेत. 1 इतर भूलोकांशी निगडीत असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत
अनंत स्थिती, अनंत शक्ती, अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या परिपूर्ण भूमिकेतील जीव वर्णनातीत आणि न बदलणाऱ्या एकात्म स्थितीमध्ये असतात. 2. या सच्चिदानंद भूमिकेच्या खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे. या भूमिकेत अनघालक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते. वेदामध्ये या विश्वाचे वर्णन महर लोक असे केले आहे. या लोकातील कर्मांना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान आणि शक्ती प्रयत्न न करताच परिपूर्ण होतात. येथे निरंतर दिव्य अशा आनंदाचा अनुभव येतो. इथे असत्य, बाधा, दुःख, पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो. 3. याच्या खाली अज्ञान लोक आहे. या भूमीवर अज्ञान असते. येथील लोक मन, जीव, शरीर यांच्याशी निगडित असतात. येथील सर्व अनुभव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतात. राजराजेश्वरी महिमा. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंत करुणा भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते. प्राणमय, मनोमय लोकांमध्ये राहणाऱ्या अज्ञानी जीवांना असुर म्हटले जाते. ते बुद्धिमान, आत्मनिग्रही आणि तपस्वी असतात. ते पुरेपूर अहंकारी असतात. खाली प्राणमय भूमिकेत असणाऱ्या नीच लोकातील अज्ञानी जीवांना राक्षस असे म्हणतात. ते अद्भुत शक्तिवान असतात आणि त्यांचा प्रभाव प्रचंड आणि तीव्र असतो. याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात. त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात. ते कोणतेही आसुरी रूप आणि वेश धारण करू शकतात. खरे पाहता पिशाच ही कोणी व्यक्ती असू शकत नाही. पिशाच म्हणजे अतृप्त राहिलेल्या तीव्र इच्छांनी धारण केलेले मन नसलेले आकार. राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते. त्यांना मन नसते. जे दिसेल त्यालाच घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न ते करतात. प्राणमयी शक्तीद्वारे आपल्याला श्यामा आणि कालीची इतर रूपे दृश्यमान होतात. काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते. सर्वांना दुःखी, कष्टी, त्यांची छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे. जेव्हा महाकाली उन्नत भूमिकेत असते तेव्हा ती साधारणपणे स्वर्णकांतीयुक्त असते. ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे, तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. काली मातेमध्ये प्रचंड विध्वंसाची शक्ती असते. ती शक्ती प्रकट झाल्यावर विनाश आणि संघर्ष करूनच आपले देवी तत्व शांत करते. पण महाकाली ही काली मातेपेक्षा भिन्न आहे. साधकाला आपल्या प्रगतीत अडथळा आल्याचे लक्षात आल्यास त्यांनी आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आवाहन करावे. साधकांच्या पातळीनुसार महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे स्वरूप. महालक्ष्मीमध्ये सौंदर्याची शोभा असते. विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळविण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. ते नसल्याने आपल्या प्रयत्नांना परिपूर्णता येत नाही. ज्या एका पातळीवर समतोल अवस्था प्राप्त होते ती त्या स्थितीतील परिपूर्ण अवस्था असते. यापेक्षा अधिक उन्नत अवस्थेत पुन्हा आपल्याला नवीन परिस्थिती अनुभवास येते. त्यांना अनुसरून नवीन शक्ती आणि स्थिती प्रादुर्भूत होऊन एक समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपल्याला परिपूर्ण वाटते. महालक्ष्मी या अवस्थेची प्रतीक आहे. विवेक परिपूर्ण असून बळ शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास त्याला पूर्ण सिद्धी म्हणता येणार नाही. याच कारणाने नितांत परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बळ, सौंदर्य आणि परिपूर्णता यांच्या योग्य त्या प्रमाणात सहभागाची आवश्यकता असते. मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य हा संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू, शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात. या एकात्म स्थितीतच त्यांना आनंद मिळतो. महालक्ष्मी विविध वस्तू, शक्ती आणि जीव यांच्यात लयबद्ध वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची आदिदेवता आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे. महालक्ष्मी ही भौतिक वस्तू, जीवशक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे. अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. वेदांमध्ये सरस्वती मातेचा उल्लेख आहे. तिला उपनिषदांमध्ये उद्गीता म्हणतात. दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. महासरस्वती ही दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे प्रतीक आहे.
आपली कर्मसिद्धी होण्यासाठी तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानाचा उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करावा याचे ज्ञान होते. त्याचप्रमाणे अनेक शक्तींच्या सामंजस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते तेही कळते. महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने परिवर्तन, परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम आणि अतिसूक्ष्म विषयांबद्दलचे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे, परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे. निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय. सर्व जीवांना सुख मिळते, परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते. अनघा दत्त, अनघा देवीची रूपे, अनघा देवीच्या व्रताचे दत्त भक्तांकडून आचरण. श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या देवतांची लक्षणे ओतप्रोत भरलेली आहेत. श्री अनघदेव हे विष्णूंचे रूप आहे. त्याच्यात परमेश्वराची म्हणजे त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांची लक्षणे परिपूर्ण रूपाने भरलेली आहेत. त्यामुळेच अनघा देवीच्या आराधनेसहित विष्णू रूप अनघ याची आराधना सर्वश्रेयदायी आहे. अनघाष्टमी हे व्रत सर्व दत्तभक्तांनी विधीपूर्वक आचरिले पाहिजे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंची महती, दत्त आराधनेचे महात्म्य. हे श्रोते हो, श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने पृथ्वीवर अवतरले आहे. ते सर्व जीवांच्या भौतिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या निकट असतात. ते स्मर्तृगामी असून भक्तांच्या हाकेला तत्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना इहलोक आणि परलोकातील सुखाची प्राप्ती करून देतात. दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलेल्या दत्तात्रेयांच्या आराधनेने प्राप्त होते. विविध देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास निश्चितच शुभफल प्राप्ती होते, परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना ही शीघ्र फलदायक आहे. श्री दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील अवतार आहेत. त्यांच्या महाअवताराला समाप्ती नसून ते अत्यंत सुलभ साध्य आहे. श्रीपाद चरित्रामृत महिमा. हे शंकर भट्टा, तू लिहित असलेल्या दिव्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. ते त्यांच्या संध्या भाषेच्या व्याकरणाच्या साहाय्याने त्याचा अर्थबोध करतील. त्यांना विलक्षण आणि चमत्कारिक योगिक अनुभव येतील. भौतिक स्थितीतील मनुष्यांना या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीच्या आणि परलोकीच्या सुखांचा लाभ होईल. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यात योगशक्ती परिपूर्ण आहे. त्यातील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत केलेले लेखन श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने वाचल्यास फलदायी होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 43 समाप्त.